राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेचा विषय ठरलेले माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय काका पाटील यांच्या भाजपमधील पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. अनेक राजकीय वळणं, मतभेद, नाराजी, पराभव आणि पडद्यामागील चर्चांचा प्रदीर्घ प्रवास करत संजय काका आता पुन्हा एकदा कमळाच्या छत्रछायेखाली परतण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत येत्या 30 जून रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात संजय काकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या गडातून भाजपचा झेंडा फडकवणारे संजय काका पाटील हे मूळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणातून पुढे आलेले नेतृत्व. मात्र 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवं वळण दिलं. अनेक दशकांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सांगलीत भाजपचा झेंडा रोवण्याचं मोठं श्रेय संजय काकांना दिलं जातं. 2 वेळा खासदार म्हणून निवडून येताना त्यांनी जिल्ह्यात स्वतःचं स्वतंत्र राजकीय वर्चस्व निर्माण केलं. त्याचवेळी जुन्या काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांशी असलेली त्यांची जवळीक भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना खटकत गेली. पक्षांतर्गत नाराजीचा सूर हळूहळू धगधगत राहिला आणि अखेर 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्याचं रूप उघड बंडात परिवर्तित झालं. जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकलं तरीही विशाल पाटील यांनी पडळकर यांच्या तिरंगी लढतीत संजय काकांनी विजय मिळवला. मात्र त्यांच्या मताधिक्यात झालेली घट पक्षातील नाराजीची स्पष्ट नांदी मानली जाते. विजय मिळाला पण विरोध संपला नाही. 2019च्या विजयानं खासदारकी टिकली खरी, पण पक्षातील विरोधकांची नाराजी काही कमी झाली नाही. उलट 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या उमेदवारीलाच जिल्ह्यातील भाजपच्या अनेक प्रभावशाली नेत्यांनी विरोध केला. मोठ्या संघर्षानंतर उमेदवारी मिळाली. मात्र निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांचा पराभव केला आणि संजय काकांच्या हॅट्रिकचं स्वप्न भंगलं. या पराभवामागे केवळ विरोधकांचंच नव्हे तर पक्षांतर्गत असंतोषाचे मोठे योगदान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादीत प्रवेश, पण मन मात्र भाजपकडेच. लोकसभा पराभवानंतर तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला गेल्यानं संजय काकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर संजय काकांनी हार मानली नाही. भाजपमध्ये पुनरागमनासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. मात्र जिल्ह्यातील काही आजी आमदार, मंत्री आणि प्रभावी नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा मार्ग वारंवार अडवला गेला. या काळात त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. तासगाव नगरपालिकेत आणि पंचायत समितीत त्यांनी आपला प्रभाव सिद्ध केला. महापालिकेतील काही नगरसेवक आजही त्यांच्याशी निष्ठावान असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीत राहूनही महायुतीचीच सात राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही प्रमुख नेत्यांनी भाजप विरोधी भूमिका घेत महाविकास आघाडीकडे झुकण्याचा निर्णय घेतला. मात्र संजय काकांनी त्यापासून स्पष्टपणे वेगळी वाट निवडली. जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या वेळी त्यांनी महायुतीला मदत करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. कराडमधून पोलीस बंदोबस्तात सदस्य आणण्यापासून ते महायुतीच्या बाजूनं वातावरण निर्मितीपर्यंत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यामुळेच राष्ट्रवादीत असूनही त्यांचे राजकीय मन भाजपमध्येच असल्याची चर्चा अधिक बळावली. गेल्या काही महिन्यात त्यांनी दिल्ली आणि मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत भाजप प्रवेशासाठी सातत्याने प्रयत्न केले. अनेकदा आशा निर्माण झाली, अनेकदा निराशा झाली, पण अखेर त्यांच्या संयमाला फळ मिळताना दिसतं. विधान परिषद निवडणुकीनं बदललं चित्र. सध्या सुरू असलेल्या सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत संजय काकांच्या गटाकडे असलेले सुमारे 26 सदस्यांचं संख्याबळ भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी पाठबळ निर्णायक ठरू शकतं. विशेष म्हणजे महायुतीतील इतर काही घटक पक्षांचे नेते अद्याप निवडणुकीत अपेक्षित सक्रियता दाखवत नसताना संजय काकांनी स्वतःहून पुढाकार घेत भाजपच्या विजयासाठी मोर्चे बांधणी सुरू केलं. अखेर हिरवा कागद. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सांगली दौऱ्यात संजय काका पाटील यांनी त्यांची भेट घेतली. या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. बैठकीत संजय काकांच्या भाजप प्रवेशावर सविस्तर चर्चा झाली. अखेर सकारात्मक निर्णय झाल्याचं समजतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम मान्यता देण्यात आली असून 30 जून रोजी मुंबईत संजय काकांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राजकीय चढउतार, पराभव, विजय, मतभेद आणि संघर्षांचा प्रदीर्घ प्रवास करत अखेर संजय काका पुन्हा एकदा भाजपच्या छत्राखाली परतण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या घर वापसीमुळे तासगाव कवठे महांकाळच्या राजकारणात नवी समीकरणं निर्माण होणार असून भाजपलाही त्या भागात नवसंजीवनी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.